नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व नागरिकांसाठी मोफत आरोग्य नेत्र चिकित्सा रक्तदान शिबिराचे आयोजन. पत्रकार व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सन 1832 मध्ये 6 जानेवारी रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले. याला 193 वर्ष पूर्ण झाली. 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो. विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पत्रकारिता सन्मान केला जात आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. ऐरोलीत मां वैष्णोदेवी चॅरिटेबल ट्रस्ट व राष्ट्रीय श्रमिक पत्रकार संघ नियोजित नवी मुंबई यांच्या वतीने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख गणेश म्हात्रे, प्रबोधन दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य नेत्र चिकित्सा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या शिबिराला ज्येष्ठ नागरिक, युवक व महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. जांभेकर सरांची जी आहे ती मला वाटतं माझ्याकडून 5वी जयंती असेल ही जी मी साजरी करतो. आणि त्यानिमित्त ह्यावर्षी मी प्रथमच रक्तदान शिबिर, आरोग्य चिकित्सा शिबिर, ECG, डोळे तपासणी हे सगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत. तर माझ्या हातून हे कार्य सतत घडत राहावं आणि माझे जे पत्रकार मित्र आहेत त्यांच्याकडून मला नेहमी योग्य ते सहकार्य मिळावं आणि हा कार्यक्रम माझ्याकडून कधी बंद होणार नाही याची ते पत्रकार मित्र दक्षता घेतील याची मी ग्वाही देतो. आज या ठिकाणी मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या आजचा जो स्मरणार्थ 6 जानेवारी हा एक पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मां वैष्णवी सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिर तसंच नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित केलेलं आहे. आपण काय सांगाल की आजच्या डोळ्यांच्या बाबतीत जे नागरिक युवक असतील, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्या डोळ्यांचे अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. आज या शिबिराच्या निमित्तानं आपण काय सांगाल? फर्स्ट थिंग तर आता जर आहे म्हणजे मी सांजाई केअरमधून आहे. घनसोली गावात आपलं क्लिनिक आहे सांजाई केअरमध्ये, पोस्ट ऑफिसच्या समोर. ओके, तर फर्स्ट थिंग आता मोबाईल यूज जो आहे त्याच्यामुळे मुलांना भरपूर नंबरचे चान्सेस वाढलेले आहेत. हल्लीचे आई वडील 6 महिन्याचं बाळ असो, 1 वर्षाचं असो किंवा स्टडी देखील, स्कूलमधला पूर्ण होमवर्क देखील मोबाईलवरती येते. त्याच्यामुळे इतके प्रॉब्लेम सुरू झालेले आहे मोबाईल्सचे की त्याच्यामुळे मुलांना नंबर्स यायला लागलेले आहेत. आणि ज्येष्ठ नागरिकच्या बाबतीत बोलायला जर गेलं तर क्लायमेटनुसार, वातावरणानुसार ते डोळ्यांच्या रेटिनसमध्ये जे इश्यूज येतात त्याच्यामुळे त्यांच्या नंबर्समध्ये वाढत होतात. जसं क्लायमेट प्रदूषण वाढतं तसं डोळ्यांनाही इश्यू होत राहिलेले आहेत. तर थोडीशी त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बरं, क्लायमेट चेंज झालं तर त्याचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? असं होतो सर, ड्रायनेस येतो, हिचिंग्स होते, हार्मफुली आईज होतात, ह्या सर्व गोष्टी होतात त्याच्यामुळे. बऱ्याच वेळा आजचा जी युवा पिढी ही मोबाईलचा वापर करतात तर तो किती म्हणजे प्रमाणात त्याचा वापर करा असं तुम्हाला वाटतं? मी तरी सांगेल 10%च करावा, 100मध्ये फक्त 10%. आणि स्कूलवाल्यांना पण माझं तेच आहे की अगोदर आपल्या ज्यावेळी आमच्या ज्या पिढीमध्ये होते पूर्ण जे होमवर्क असायचं तो शाळेमध्येच हे करायचा. आता टीचर्स लोक पूर्ण होमवर्क
मोबाईल्समध्ये करतात. तर मुलांना म्हणजे चान्सच नाही आहे की त्यांना एक चान्सच असतो की नाही मोबाईलवरती होमवर्क दिलेला आहे आणि तो करणंच आहे. त्याच्यामुळे 99% मुलांना चष्म्याच्या सवय घ्यायला लागलेल्या आहेत. वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आज हा जो त्यांच्या स्मरणार्थ 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. विविध सामाजिकच्या पत्रकार कक्षातसुद्धा डॉक्टर कैलास शिंदे म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या उपस्थितीतसुद्धा पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर ऐरोली नगरामध्ये मा वैष्णवी सामाजिक संस्थेचे सर्व गणेश म्हात्रे तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि नेत्रचिकित्सा शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि विशेष करून म्हणजे पत्रकारांसाठी एक परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. कारण अनेक युवक पत्रकार आहेत, त्यांना पत्रकारिता म्हणजे काय यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, परंतु त्याची जाणीव करून देण्यासाठी आमच्याकडे ज्येष्ठ पत्रकार विश्वासराव आणि महानगरचे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांच्या उपस्थितीमध्ये आपण परिसंवाद आयोजित केला. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण ऐरोलीच्या युरो स्कूलच्या समोर जे एक सभागृह आहे या सभागृहामध्ये नवी मुंबईतील अनुभवी पत्रकारांचा सन्मानसुद्धा केला जात आहे. अशा पद्धतीने हा उपक्रम सुरू केलेला आहे. गणेश म्हात्रे यांचा हे 4थं वर्ष आहे. म्हणजे जरी ते एका पक्षात जरी काम करत असले तरी एक सामाजिक बांधिलकी समजून ते पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करतात आणि आजही त्यांनी त्याच पद्धतीने सन्मान केला आहे. आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने त्या गणेश म्हात्रे यांच्या परिवारांचं या ठिकाणी आभार मानत आहोत. त्यांच्या निमित्ताने इथे आम्ही आमच्या गावामध्ये आयोजित केलेला हा रक्तदान शिबिर शिबिर आयोजित केलेलं आहे. श्री गणेश नारायण लक्ष्मी गणेश म्हात्रे यांनी आयोजन केलेलं आहे. आणि या आयोजनामध्ये खरोखरच पाहण्यासारखं गुण म्हणजे हे सर्वपदी इथली नागरिकांच्या बरोबर उभे आहेत, त्यांच्या प्रत्येक अडचणी बघून घेतात. हे शिबिर जे आहे एवढं उत्कृष्ट झालं, आनंद झालं जे आल्यानंतर आम्हाला आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना एवढा लाभ झाला की आम्हाला दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. नाही तर आपण ऐकलं होतं की शिबिरमध्ये काही होत नाही, काही नाही असं समजतं. ते एवढे उत्कृष्टपणे एकदम पूर्णतः माहिती देऊन माहिती घेऊन आणि पूर्णतः या शिबिराचं आयोजन केलं आहे आणि ते पूर्णतः पूर्ण झालं आहे. आणि एवढं सगळं मला तरी ज्येष्ठ नागरिकांना अजून काही जायची गरज नाही. आणि गणेशबाबूचे तसं त्यांनी गणपती लक्ष्मीचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी इथं हे आयोजन केलं आणि अपेक्षा करतो की परत अशी ते आम्हाला सहकार्य ते आमच्यासाठी कार्यक्रम. धन्यवाद. असं काय माहिती आहे की आता मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा खरोखर बघायला गेलं तर पत्रकारांशिवाय हा कार्यक्रम कुणीही पत्रकार दिन साजरा केला जात नाही. परंतु ऐरोली नगराचे युवा नेतृत्व असं करणारे समाजसेवक जे महावैष्णवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजे गेली 4 वर्ष पत्रकार दिन साजरा करतात. म्हणून आज या ठिकाणी त्यांनी आरोग्य शिबिर म्हणजे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आणि नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले. त्याचबरोबर पत्रकारांसाठी परिसंवाद आणि पत्रकारांचा सन्मान त्यांनी आज आयोजित केलेला आहे. म्हणून आज पत्रकारांच्या वतीने आम्ही त्यांना आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीने जोडून आम्ही त्यांचा सन्मान करतोय. तो त्यांनी तो स्वीकारा अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करत आहे. एक मिनिट पाठवून घ्या. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट रहा. प्रबोधन दिशा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन बेल दाबा.